बाबांचे डोळे पाण्याने भरले, पण त्यांनी कधी रडू दिलं नाही. त्यांच्या ताकदीमागे किती दुःख होतं, हे कधी त्यांनी मला कळू दिलं नाही. स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून माझ्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी झिजणारा एकमेव माणूस. आयुष्यात म्हणजे माझे कुठलाही बाबा. निर्णय घ्यायचा असेल ना, तर बाबांनी कधी असं मागे वळून मला बघू दिलं नाही. तुला जे वाटते ना बेटा, तेच कर. एवढी मुभा देणारे हे माझे बाबा. आयुष्यामध्ये कुठलंही संकट आलं ना माझ्या माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे माझे आधारस्तंभ म्हणजे माझे बाबा. आणि खरंच एका मुलीचं आणि बाबाचं नातं किती वेगळं असतं ना, की आयुष्यात कितीही दुःख आले ना, तर साधा आपल्या आवाजावरून ओळखणारे की आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये काही दुःख आहे का, तर ते असतात आपले आई बाबा. आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत तिचे आई बाबा असतात ना, तोपर्यंत आयुष्यामध्ये कुठलाही कठीण प्रसंग आला ना, तरीही तिच्या पाठीमागं ताकदीनं आवाज देऊन आणि एकदम तिला त्या परिस्थितीतून काढणारे असतात आई बाबा. तर माझे सुद्धा आई बाबा तसेच आहेत. आणि माझे माहेरचे दिवस सध्या एवढे छान चाललेत ना. आणि खरंच जेव्हा आपले माणसं आपल्यासोबत असतात ना, आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आला ना, तरी त्या प्रसंगामधून निघण्याची ताकद ही आपले माणसं आपल्या पाठीशी असले तर ते एक वेगळं बळ मिळतं. आज जरा आमची वेगळी लगबग चालू होती. आम्हाला काढायचे होते फोटो आणि ताई फोटो काढायला बसली छान. आणि मला ना माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आली, कारण तेव्हा मी एका न्यूज चॅनलमध्ये बातम्या द्यायची. आणि या स्टुडिओमध्ये बसल्यावर मी माझ्या त्या आठवणीमध्ये गेली. असो, दिवस किती आठवणीमध्ये राहतात ना आणि पटापट जातात ना. तर समोर छान उसाचा रस होता. फोटो निघेपर्यंत उसाच्या रसावरती ताव मारला आणि त्यानंतर अधिक महिना असल्यामुळे आमच्या दोघी बहिणींची पण लगबग चालू होती साड्या घेण्याची. आणि त्या दुकानामध्ये इतक्या सुंदर साड्या होत्या ना, की एकापेक्षाही एक सुंदर असे चटक कलर होते. तर आमचं त्यानंतर थोडं कन्फ्युजन झालं. मग ज्या साड्या काढल्या त्या आम्ही घालून बघितल्या, कुठल्या चांगल्या दिसतात, कुठल्या नाहीत. आणि ह्या मॅडम तर फार गोऱ्या आहेत, यांना कुठलाही कलर सूट होतो. तर असा छान माझा आजचा दिवस गेला.